नमस्कार मित्रांनो, विनोदोघातीलही तुटेना या मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट 1 भागामध्ये अगदी मनपूर्वक तुमचं स्वागत। आजच्या भागामध्ये आनंद, निकिता, सोनंदी यांना आता सीसीटीव्ही फुटेज गाडीतील सुद्धा मिळालेला आहे। त्यामध्ये आता ही निलिमा मावशी हार चोरत आहे स्पष्ट दिसत आहे। त्यामुळे ते सगळेजण खूप आनंदित असतात। निकिता म्हणते की चला पुरावा आपल्याला मिळाला, त्यामुळे मी सगळ्यांसाठी छान आता पुरणपोळ्या बनवते। आनंद नको असं म्हणतो, त्यावरती निकिता म्हणते की बघ ना हा कसा आहे, समोर नाही सोबत ना म्हणून हा पुरणपोळी सुद्धा खाणार नाही। आणि याने पुरणपोळी जी होळीची बनवली होती त्याची टेस्ट सुद्धा केली नाही, कारण समोरची त्याला आठवण फार येत होती। आणि बघ ना याचा वीक पॉइंट पुरणपोळी आहे, पण तरी सुद्धा हा खात नाही। त्यावरती सोनंदी म्हणते की आनंद दादा आपल्याला पुरावा मिळालेला आहे, म्हणून त्यांना तो पुरावा मिळाल्याचा प्रत्येक क्षण आता आठवतो। त्यानंतर आता आनंदी परत म्हणते की हे बघा, दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आता आपल्याला पुरावा तर मिळालेला आहे आणि आता राजवाडे आणि तुमची मैत्री परत होणार आहे। तर आणि हे बघा, आता मात्र तुमचं आणि निकिताताई यांचं भांडण झालं असतं, राजवाड्यांबरोबर असता आणि त्यांनी तुम्हाला पुरणपोळ्या खाण्याचा आग्रह केला असता तर मात्र तुम्ही पुरणपोळी खाल्ली नसती का। आता आनंद हो असं म्हणतो तर सोनंदीला हसू येते आणि आता मात्र आनंद हो म्हटल्यानंतर सोनंदी म्हणते की अहो राजवाड्यांबरोबर तुमचं भांडण झालेलं आहे, मग निकिताताईंनी पुरणपोळी बनवलेली आहे, तुम्ही नाही खाणार का, आणि मी गेल्यानंतर मात्र निकिताताई तुमच्यावर रागवतील, बघा तुम्ही काय करायचं आहे ते। आता सीसीटीव्ही फुटेज मधील जो काही डेटा आहे तर तो आता तो पुरावा प्रत्येक मोबाईल मध्ये घेतात। त्यानंतर आता इकडे राजवाड्यांच्या घरी आता म्हणजे समर सोनंदीला शोधत असतो, सोनंदी तेथे नसते। त्यावरती लगेच आता आजी त्याची गंमत करते। आजी म्हणते की काय पिंट्या, अरे सोनंदी समोर नसल्यानंतर तुला चैन पडत नाही ना। तेव्हा आता समर म्हणतो की आजी काय बोलतेस ग तू, तुला दुसरं काही सुचत नाही का आजी। तेव्हा आता आजी हसते आणि मुद्दा म्हणते की अरे मला सुद्धा सोनंदीला भेटायचं होतं, काल तिने जो काढा बनवला होता तर तो मला काढा बनवून घ्यायचा होता म्हणून सुद्धा। त्यावरती समर म्हणतो की नाही ना, त्या नाही येते की अरे पिंट्या मग फोन करून बघ। आता पिंट्या म्हणजे पिंट्या दादा म्हणतो की माझा फोन वर राहिलेला आहे, म्हणून तो फोन आणण्यासाठी जातो तर आजी त्याला आवाज देऊन म्हणते की हे बघ अरे ती आल्यानंतर मला सुद्धा भेटायला सांग की मला काढा बनवायचा आहे। त्यानंतर आता इकडे सोनंदी आणि आता आनंद मात्र लॅपटॉपवर पुन्हा तो जो काही हार्ड ड्राईव्ह आहे तर तो शोधत असतात, म्हणजे तो सीसीटीव्ही फुटेज मधील पुरावा। परंतु आता लॅपटॉपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो, काहीतरी इश्यू झाल्यामुळे मात्र हार्ड ड्राईव्ह आहे तर ती कव्हर होत नसते। तेव्हा आता सोनंदी आणि निकिता म्हणते की आता यामधील जो काही टेक्निकल माणूस आहे तर त्याला हे सगळं दाखवावं लागेल। आनंद म्हणतो की हो नक्की, की त्याला टेन्शन येते। निकिता म्हणते की होईल का पण सगळं काही व्यवस्थित। आता सोनंदी म्हणते की निकिता ताई टेन्शन घेऊ नका, होईल सगळं काही, एकतर फुटेज आपल्याला मिळालेला आहे त्यामुळे पुरावा तर आपल्याकडे आहे, फक्त तो रिकवर आपल्याला करायचा आहे। आता निकिता विचारते की नक्की होईल ना पण रिकवर, एकतर खूप महत्वाचं आहे। तर आता आनंद म्हणतो की हो व्हायला तर पाहिजे, या सगळ्यामध्ये 2-3 दिवस जातील, त्यात म्हणजे सोसायटीचे हे हार्ड ड्राईव्ह आहे त्यामुळे काही झालं तरी आता कव्हर तर आपल्याला करावेच लागतील। त्यावरती निकिता म्हणते की हातातोंडाशी आलेला हा घास आहे आणि मला तर असं वाटतं अंशुमन आणि मलिका काकू यांचंच हे काम असेल। आनंद विचारतो की कशावरून, तर निकिता म्हणते की बघ अरे त्या व्हिडिओ मध्ये निलिमा मावशी आहेत, तर काकूंच्या मैत्रीण आहेत, मग हे काम कुणाचं असेल तर काकूनेच हे सर्व करण्यासाठी सांगितले असेल। त्यावरती आनंद निकिताला शांत राहायला सांगून म्हणतो की हे ज्याने कोणी केलेलं आहे त्याचा चेहरा आपण नक्की सर्वांच्या समोर आणू। त्यावरती सोनंदी सुद्धा तेच म्हणते की निकिता ताई तुम्ही घाबरू नका, सगळं काही समोर येईलच। आणि तेवढ्यात आता समोरचा कॉल सोनंदीला येतो। सोनंदी आता आनंद आणि निकिताला म्हणते की राजवाडे आहेत, आनंद आता कॉल घ्यायला सांगतो। तेव्हा आता सोनंदी कॉल उचलते। आता कॉल उचलल्या क्षणी मात्र समोर विचारतो की तुम्ही नक्की आहात कुठे, न सांगता गेला तर आता आनंद आणि निकिता तिला खुणावत असतात, परंतु सोनंदी म्हणते की मी ते जरा आनंद आणि निकिता ताई बरोबर आहे। तेव्हा आता निकिता तिला खुणावून विचारते की अगं तू कशाला सांगितलंस की तू आमच्या बरोबर आहेस म्हणून। सोनंदी जरा बाहेर गॅलरीमध्ये बोलायला येते आणि बोला की असं म्हणते। त्यावरती समोर नको असं म्हणतो। सोनंदी विचारते की काय झालं, तुम्ही इतके गप्प का झालात। त्यावरती समर म्हणतो की हो बोलतो। आनंदी विचारते की तुम्ही चिडलेला आहात, तर आता समर म्हणतो की चिडण्याचा अधिकार मला कुठे कोणी दिलेला आहे। त्यावरती आता सोनंदी हसते आणि म्हणते की तेवढा तर हक्क आहे, कारण आपण नवरा बायको आहोत। समर लगेच म्हणतो की व्यवहार आहे आपल्यामध्ये। तेव्हा सोनंदी गप्प होते तर समर विचारतो की तुम्हाला काय झालं, तुम्ही का गप्प झालात। सोनंदी म्हणते की मी बोलत आहे। तर समर थोडासा चिडून म्हणतो की तुम्हाला जेव्हा घरी यायचं असेल तेव्हा या, नाहीतर तुम्ही तिकडेच राहणार आहात का।
स्वानंदी म्हणते की मी इकडे कशाला राहू. समर म्हणतो की तुम्ही मर्जीचे मालक आहात. त्यावरच स्वानंदी म्हणते की तसं काही नाही. स्वानंदी म्हणते की ठीक आहे, मला तुमचा राग समजू शकतो. त्यावरती समर म्हणतो जर तुम्हाला राग समजला असता तर तुम्ही त्यांना भेटायला गेलाच नसतात. स्वानंदी म्हणते की ते तुम्हाला आता नाही कळणार. तर समर म्हणतो की उद्या कळेल का. स्वानंदी म्हणते की हो नक्कीच कळेल. स्वानंदी म्हणते की चला तर आता घरी आल्यानंतर बोलूयात. आता समर म्हणतो की नको, या विषयावर तर आपण बोलायलाच नको. म्हणून ओके वरून त्यांच्यामध्ये परत आता गमतीशीर भांडण होते आणि तो लगेच फोन ठेवतो. त्यानंतर आता फोन ठेवल्यानंतर आनंद विचारतो की समर चिडला असेल. स्वानंदी म्हणते की नाही हो, कारण मी न सांगता आले होते पटकन निघून आणि आता तर बराच वेळ झालेला आहे आणि चला आता मी निघते असं बोलून स्वानंदी निघते. त्यानंतर आता इकडे अंशुमन, मलिका, अर्पिता एका रूम मध्ये आहेत. स्वानंदी आली नाही म्हणून आता अर्पिताची चिडचिड सुरू असते. नक्की कुठे गेली असेल, अजून का आली नसेल. मलिका म्हणते की कुणास ठाऊक कुठे गेली. आता अर्पिता म्हणते की अगं पण दादा असं का वागतोस. अगं मॉम, तू त्याचे इतके कान भरले तरी सुद्धा तो असं का वागत असेल. तू तुझं काहीच ऐकून न घेता फक्त त्या स्वानंदीची बाजू घेतो. मलिका म्हणते की अगं नको टेन्शन घेऊ, एकदा तिला घरी येऊन दे, बघ तो कसा भडका उडतो. अंशुमन लगेच म्हणतो की मला तर असं वाटतं, म्हणजे मी असं म्हणतो की ती या जगातूनच गेलेली बरी राहील. या घरातून तर गेली तर चांगलंच होईल. दादा, स्वानंदी आणि ती म्हातारी कोणीही या घरामध्ये नकोय. इथे फक्त आणि फक्त आपलं राज्य असायला हवं आणि या सगळ्याचा राजा फक्त आणि फक्त मीच असेल. अर्पिता त्याला म्हणते की तू विसरतोस का, अरे तुझ्या अगोदर मम्माचा नंबर येतोय. अंशुमन म्हणतो की माहिती आहे मला. तर मलिका लगेच म्हणते की पण तुम्हाला हे सर्व कसं माहिती आहे की आता हे सगळं वैभव मिळवण्यासाठी मात्र आजपर्यंत मात्र मी खूप अपमान सहन केले, किती त्रास सहन केला आणि देव करो तो दिवस लवकरात लवकर येऊ आणि जेव्हा मी या राजाची राणी होईल आणि हे सगळं वैभव मात्र माझं असेल. अंशुमन लगेच आता खुश होत ओरडतो की वाव वाव राणी साहेब, वा खूपच छान. अर्पिता लगेच म्हणते की तथास्तु, राणी साहेबांचा विजय असो. त्यानंतर आता स्वानंदी घरी येते. आजी बाहेरच दिसते. आता मात्र स्वानंदी विचारते की आजी काय जागे आहात का. मला तर असं वाटलं होतं की कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही झोपे गेला असतात. आजी म्हणते की अगं स्वानंदी, मी तुझीच वाट बघत होते. आता स्वानंदी सॉरी म्हणते तर आजी विचारते की तू घरी गेली होतीस, सर्व काही ठीक तर आहेत ना, कारण तू घाईघाईत गेली होती म्हणून विचारलं. त्यावरती स्वानंदी म्हणते की आजी मी घरी नाही. स्वानंदी आता निकिताताई आणि आनंददादा यांना भेटायला गेले होते तर, आणि आता मात्र समर, राजवाडे आणि आनंददादा यांच्यामध्ये भांडण आहे. त्यामुळे आजी तुम्हाला राग येईल मी तिकडे गेले म्हणून, परंतु मी तुम्हाला एक विचारते, खरंच तुम्हाला असं वाटतं का आनंददादा तो हार चोरतील म्हणून. आजी आता स्वानंदीला विचारते की दोघे कसे आहेत, ठीक तर आहेत ना. स्वानंदी हो असं म्हणते. आनंदी म्हणते की हे बघा आता मात्र माझा विश्वास खरंच बसत नाही. कितीही काही झालं तरी आनंददा असं नाही करू शकणार. त्या दिवशी मात्र माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता, त्यामुळे मी नाही बोलू शकले. त्यावरती आता आजी म्हणते की पण तरी सुद्धा तू त्यांच्या बाजूनेच उभी राहिली, आनंद आणि निकिता यांच्या बाजूने. पण स्वानंदी मी तुला एक सांगते, अगं तुझ्यामध्ये माणसं जोडण्याची कला आहे. परिस्थिती कशी असो तरी सुद्धा तू माणसांशी असणारं वागणं नाही बदलत. आणि हे पण मला तरी असं वाटतं की पिंटे आणि आनंद या दोघातील भांडण लवकरात लवकर मिटावं. आनंदी मनात म्हणते की आता आजी मी तुम्हाला फार काही सांगू शकत नाही, पण लवकरच सत्य सगळ्यांच्या समोर आणेलच. तर आजी विचारते की कुठे हरवलीस. पिंट्याची काळजी वाटते ना, परंतु मला मात्र आता पिंट्याची काही काळजी नाही. इतक्या वर्ष मला त्याची खूप काळजी होते. पिंट्याचं कसं होईल असं वाटत होतं, परंतु आता मला ते टेन्शन नाहीच. पण तू आहेस पिंट्याची काळजी घेण्यासाठी, प्रेमळ आणि काळजी घेणारी माणसं जोडणारी, आणि त्याला अशी जोडीदार हवी होती. शेवटी त्याला ती मिळालीच. त्यामुळे मात्र मी आता डोळे मिटायला मोकळी असेल. त्यावरती स्वानंदी म्हणते की आजी हे असं काही बोलू नका बरं. आता स्वानंदी म्हणते की आजी तुम्हाला खूप जगायचं आहे. आजी हसते. त्यावरती आजी म्हणते की अगं पिंट्या नाराज आहे, जा तू तुझ्या नवऱ्याशी एकदा जाऊन बोल बरं. त्यानंतर स्वानंदी आत येते आणि आता समरला मुद्दाम हाय हॅलो करत असते. आता समर म्हणतो की हो येतं ना, मला ऐकू येतं. तेव्हा स्वानंदी विचारते की मग रिस्पॉन्ड का केलं नाहीत. आता समर थोडासा चिडून म्हणतो की तुम्हाला नात्यांची व्हॅल्यू कळायला पाहिजे, आपलं कोण आणि परकं कोण. त्यावरती स्वानंदी म्हणते की हो का, तुम्हाला असं म्हणायचं का मला काही कळत नाही म्हणून. आता समर चिडलेला आहे आनंद आणि निकिताला स्वानंदी भेटायला गेली म्हणून, आणि तुम्हाला त्याचा पश्चाताप सुद्धा होत नाही का असं विचारतो. स्वानंदी म्हणते मला कशाला पश्चाताप होईल, आणि हे बघा रक्ताची जरी नसली तर जोडलेली नाती ही परकी होऊन जातात का असं तुम्हाला म्हणायचं आहे का. तेव्हा आता समर म्हणतो की रक्ताची नाती असतात आणि जोडलेली नाती सोडून द्यायची असतात, मोह ऑन व्हायचं असतं. आता स्वानंदी विचारते तुम्ही झालात का. तेव्हा आता समर चिडतो आणि स्वानंदीला चिडून म्हणतो की तुम्ही झोपा आता, मला एक उद्या महत्वाची मीटिंग आहे, नाहीतर मला सुद्धा खूप त्रास होईल. तेव्हा आता स्वानंदी झोपते. परंतु स्वानंदीला एक आता विचित्र असं स्वप्न पडतं की मलिका आणि अंशुमन मात्र मागून येतात आणि आजीच्या डोक्यामध्ये जोरात काठी मारतात. आजी तशी खालीच पडते.
स्वानंदीला आता हे स्वप्न पडता क्षणी स्वानंदी जोरात आजी म्हणून ओरडते, खूप घाबरलेली असते. तेव्हा आता समर मात्र फ्रेश होऊन आरशासमोर उभा असतो. तेव्हा आता तो विचारतो की काय झालं स्वानंदी मॅडम, काय झालं, तुम्हाला काही स्वप्न वगैरे पडलं का? त्यावरती आता स्वानंदी खूप घाबरते कारण तिला संकेत मिळालेला आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो खूपच भयंकर, पण आजी कुठे आहे? तेव्हा आता समर म्हणतो की बाहेर असेल. आणि काय स्वप्न होतं असं विचारतो तर स्वानंदी म्हणते की थांबा मी आलेच. लगेच घाईने ती आजीला पाहायला बाहेर जाते. तेव्हा आता स्वानंदी किचन मध्ये येते तर आजी आता फ्रीज मधून पाणी वगैरे घेत पित असते. तेव्हा आजीला बघून स्वानंदीच्या जीवात जीव येतो आणि आजी मात्र आता तेथील म्हणजे किचन मध्ये काम करणाऱ्या नोकराशी बोलत असते. फोडणी वगैरे व्यवस्थित दे. आता अंशुमन आणि मलिका तेथे बसलेले आहे डायनिंग टेबलवर आणि स्वानंदी घाईने आजीच्या जवळ येते. घाईने स्वानंदी मात्र आता आजी जवळ येते आणि तुम्ही बऱ्या आहात का असं विचारते. आजीला हसू येते. आजी म्हणते की काय ग नंदू, काय झालं? मी तर बरी आहे. आता नंदू म्हटल्यानंतर स्वानंदीला खूप आनंद होतो. स्वानंदी म्हणते की आजी तुम्ही मला नंदू म्हणाला. चक्क मलिका अंशुमन रागानेच आता या दोघींकडे बघत असतात. आजी विचारते की तुला नाही आवडलं? स्वानंदी म्हणते की आवडले कारण मला बाबा नंदूच म्हणत असतात. आता मात्र आजी विचारते की नक्की तुला मी काय म्हणू, नंदू म्हणू की स्वानंदीचं न म्हणू, काय म्हणू बरं? तेव्हा लगेच मलिकाला म्हणतो की मम्मा अगं बघ ना, ही नंदू तर दादा कोण नंदी बैल म्हणून अंशुमन हसतो तर आजीला राग येतो. आजी लगेच विचारते की हसायला काय झाले? मलिका म्हणते की आई तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. बघा किती दिवस झाले तो घरी बसून आहे, त्यामुळे तुम्ही समरला सांगा त्याला ऑफिसमध्ये येऊन द्या. एकतर समरला सुद्धा आता तो आनंद ऑफिसमध्ये नाही म्हणून कामाचं खूप टेन्शन आहे, त्यामुळे तुम्ही आता समरला मात्र सांगा काहीतरी काम त्याला देण्यासाठी. आणि समरला तुम्ही सांगा की प्लीज अंशुमनला कामावर बोलून घे, कारण आता आई तुम्ही जर सांगितले तर समर तुमच्या शब्दाबाहेर नाही, तो नक्की तुमचं ऐकेल आणि त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप झालेला आहे. आई त्याला समजून घ्या. तेव्हा आता स्वानंदी लगेच म्हणते की म्हणूनच त्याला पश्चाताप झाला तर त्याने रोहिणीवर हंटर उचललेला आहे. मलिका म्हणते की स्वानंदी हे बघ, त्याने रागाच्या भरात हे सर्व केले आणि तू सुद्धा शेवटी त्याला मारलंस, त्यामुळे झालं केलं विसरून जायला हवे. अंशुमन चुकीचा वागलेला आहे पण विचार करून निर्णय घ्यायला हवं. त्यावरती आजी म्हणते की हे बघ, अंशुमन चुकीचा वागलेला आहे आणि पिंट्या मात्र काही चुकीचा निर्णय घेत आहे असं मला नाही वाटत. उलट मीच पिंट्याला सांगणार आहे की अंशुमनची पात्रता आहे की नाही हे बघ आणि तरच त्याला ऑफिसमध्ये घे म्हणून. एकतर पिंट्याच्या डोक्याला अगोदर काही कमी त्रास नाही आणि त्यात म्हणजे आता मात्र याने काही आणखीन गोळ घालायला नकोय आणि शेवटी याला घरीच बसून दे, काय करायचं आहे ते करून दे असे बोलून आता आजी रागाने निघून जाते. परंतु मलिका अंशुमन यांना खूपच राग येतो. आता मात्र इकडे समोर ऑफिसमध्ये आल्यानंतर एका एम्प्लॉईवर खूप चिडतो कारण ऑफिसमध्ये नक्की काय सुरू आहे. कुठल्याही मीटिंग मात्र वेळेवर होत नाही आणि ठरलेल्या मीटिंग सुद्धा आता ह्या लगेच स्टॉप होतात. नक्की हे सर्व काय सुरू आहे, ऑफिसमध्ये काय चालले? कुठल्याही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला विचारली तर अगदी गोंधळपणा तुमच्या चेहऱ्यावर असतो. हे बघा, बाकी मी हव्या त्या गोष्टी करील, तुम्हाला सुट्टी सुद्धा देईल, कामामध्ये वेळ सुद्धा देईल आणि जर तुम्हाला काम म्हणजे काही काम असेल तर ते सगळं काही मी हँडल करेल, परंतु असा कामामध्ये हलगर्जीपणा मला नकोय. ही गोष्ट लक्षात घे, मी आतापर्यंत कोणत्याही माणसाला कामावरून काढण्याची वेळ आलेली नाही. तुमचं जर असं दुर्लक्ष होत असेल तर मी नक्की कामावरून काढेल, कोणी असो तेथे. माझा अंत बघू नका आणि जा आता, म्हणून आता समर खूप ओरडत असतो, त्याची खूप चिडचिड सुरू असते. नंतर आता इकडे स्वानंदी तिला जे स्वप्न पडलेलं आहे भयंकर आजीविषयी तर ते आनंद आणि निकिता यांना फोनवर सांगत असते. आनंद म्हणतो की जाऊन ते कशाला टेन्शन घेतेस, स्वप्न होतं. स्वानंदी म्हणते की नाही स्वप्न आणि हे असं, आणि आजी सुद्धा अशा बोलत होते की आता माझं वय झालं असं काहीतरी, त्यामुळे जे काही मनी दिसे ते स्वप्नी दिसे. आता आनंद म्हणतो की हो नक्कीच, ज्याचा आपण दिवसभर विचार करतो ते स्वप्नात आपल्याला दिसत असते, त्यामुळे असंच काहीतरी झालं असेल, त्यामुळे तू काही काळजी करू नको असं मात्र तू तिला समजावतो. निकिता म्हणते की हे बघ काही लोकांना मात्र असे संकेत मिळत असतात, म्हणजे दुर्लक्ष तू त्याकडे करू नको, अलर्ट राहा. तेव्हा आता स्वानंदी आणखीनच घाबरते. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होणार आहे महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.